हरिओम श्रीराम अंबज्ञ. माझं नाव मीना यशवंत नारकर. मुलुंड उपासना केंद्र. आपल्या सर्वांनाच आपल्या सद्गुरू बापूंविषयी नेहमीच काही ना काही अनुभव येत असतात. त्यातीलच एक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. किंचितही मागील पुण्य नसेल, तरीही जो हे चरण वरेल, अनिरुद्ध अनिरुद्ध सदा वदेल, मार्ग पावेल सहजदा. ह्या अनिरुद्ध महिमामधील ओळींचा मला त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभव आला. आमच्या आत्माबल बॅचचा आत्माबल महोत्सव होता. आमचा कार्यक्रम परमपूज्य बापू नंदाई व सुचितदादांच्या कृपाशीर्वादाने खूप खूप छान झाला होता. आम्हा सगळ्यांचा तिथून पायही निघत नव्हता. शेवटी आम्ही बापू नंदाई व सुचितदादांचा निरोप घेऊन जड पावलाने घरी जाण्यास निघालो. मुलुंड स्टेशनला येईपर्यंत मला 1:30 वाजला होता. मी भराभर चालत रिक्षा स्टँडला आले. रिक्षा स्टँडला येऊन पाहते तो काय एकही रिक्षा नाही व आजूबाजूलाही एकही रिक्षा दिसत नव्हती. मला कळेना, मी मनातून थोडी घाबरलेच होते की आता मी घरी कशी जाणार. माझे मिस्टर आमचा कार्यक्रम बघण्यासाठी आले होते, पण त्यांना सकाळी लवकर एका महत्त्वाच्या कामासाठी जायचे असल्यामुळे मीच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही लवकर घरी निघून जा, आणि ते निघूनही गेले होते. मनात विचार चालू होता, मिस्टरांना फोन करून मुलुंड स्टेशनला बोलवावे का. पण पुन्हा माझ्या मनात विचार आला की जर त्यांनाही तिकडून यायला रिक्षा मिळाली नाही तर मी एवढ्या रात्री एवढ्या वेळ इथे कशी काय उभी राहणार. विचार करून दमले. मनात बापूंचा जप चालूच होता. शेवटी बापू माहुलीला हाक मारलीच, बापू राया आता मी कशी घरी जाऊ. मी बापूंना हाक मारली आणि त्यांनी ती ऐकली नाही असे आत्तापर्यंत कधीही झालेले नाही, आणि मला खात्री आहे की यापुढेही होणार नाही. त्या दिवशीही बापूंनी माझी हाक ऐकलीच. माझ्या मनात बापूंचा जप चालू असताना एक 60-65 वर्षाचे गृहस्थ माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, ताई तुम्हाला कुठे जायचं आहे. मी त्यांना म्हटलं मला मिठागर रोडला जायचं आहे, पण बघा ना एकही रिक्षा दिसत नाही आणि सगळं सामसूम झालं आहे, काय करावं काही कळत नाही. तेव्हा ते गृहस्थ मला म्हणाले, तुम्ही इथेच थांबा, मी समोरच्या रोडला जाऊन एखादी रिक्षा मिळाली तर पाहतो. मी डबडबल्या डोळ्यांनी त्यांना धन्यवाद दिले. ते गृहस्थ समोरच्या रोडला गेले आणि लगेच रिक्षा घेऊन आले सुद्धा. माझी बापू माऊलीच त्या गृहस्थांच्या रूपाने माझ्या मदतीला धावून आली होती. नंतर ते मला म्हणाले, बसा रिक्षात, मी तुम्हाला नेऊन सोडतो. मी बापूंचे नाव घेतले आणि रिक्षात बसले. रिक्षात बसल्यावर बापूंचे मनोमन आभार मानले. नंतर मी त्या गृहस्थांना रिक्षाचे पैसे देत होते, तर ते रिक्षाचे पैसे घेण्यासही तयार होईनात. मी त्यांना म्हटले, अहो एवढ्या रात्री माझ्यासाठी रिक्षा शोधून आणलीत, हेच माझ्यासाठी खूप आहे. आता निदान रिक्षाचे भाडे तरी मी देते, तुम्ही देऊ नका. पण ते ऐकलेच नाहीत. शेवटी आमच्या बिल्डिंगसमोर रिक्षा आल्यानंतर मी त्यांना थँक्यू व्हेरी मच म्हटले असता त्यांनी मला हरिओम म्हटले आणि ते तात्काळ उतरून निघूनही गेले. त्या गृहस्थांना मी तर ओळखतही नव्हते व आपल्या मुलुंड उपासना केंद्रातही मी त्यांना कधी पाहिलं नव्हतं. कोण होते ते सद्गृहस्थ. माझी बापू माऊलीस माझ्यासाठी त्या गृहस्थांच्या रूपाने धावून आली होती, कारण त्यांना उपासना केंद्रात कधीही मी न पाहताही त्यांनी आपल्या बापू भक्तांच्या तोंडी असणारा परवलीचा शब्द हरिओम त्यांनी कसा काय उच्चारला. खरंच माझा विश्वास आहे की मी तुला कधीच टाकणार नाही हे आपले वचन पूर्ण करण्यासाठी आपली सद्गुरू माऊलीच माझ्यासाठी धावून आली होती. धन्य धन्य ते बापू आणि धन्य धन्य ते त्यांचे लाभेविण प्रेम. तो दिवस मी अक्षरशः माझ्या मनात कोरून ठेवला आहे. त्या दिवशी रात्रभर माझ्या बापू माऊलीचा प्रेमळ चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हता व डोळेसारखे पाण्याने भरून येत होते, आणि मनात आपल्या प्रिय नंदाईने लिहिलेल्या साईंच्या आरतीचे सूर आरतीचे शब्द घुमत होते. जिसं जिसं पथवर भक्त साई का वहा खडा है साई. बापूराया अशीच तुझी सदैव कृपा आम्हा सर्व भक्तांवर राहू दे.
आमचं काही चुकत असेल तर आम्हाला शिक्षा कर, पण कायम आम्हाला तुझ्या चरणांजवळच बांधून ठेव, हीच तुझ्या चरणांपाशी प्रार्थना. आणि शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं की सुकले जरी रोप माझे समिधाच घाव्या रे, सुकले जरी रोप माझे समिधाच घाव्या रे, तुझ्यासाठी सर्व माझे माझ्यासाठी तूच रे, तुझ्यासाठी सर्व माझे माझ्यासाठी तूच रे. अंबज्ञ बापूराया. हरिओम.